मित्रांनो, एक जर्मन सायकोलॉजिस्ट होते हर्मन एबिंगहाउस. त्यांनी ना 1885 मध्ये एका खूप इंटरेस्टिंग विषयावरती रिसर्च केला होता. ते हे शोधण्याचा प्रयत्न करत होते की जेव्हा माणूस एखादी गोष्ट शिकतो किंवा एखादी गोष्ट वाचतो ना, तर ती किती लॉंग टर्म पर्यंत त्याच्या लक्षात राहू शकते. आणि त्यांच्या स्टडीचा निष्कर्ष होता द फॉरगेटिंग कर्व, जो आपल्याला हे सांगतो की समजा जर तुम्ही आज कुठली गोष्ट वाचलीत किंवा त्याचा अभ्यास केलात ना, तर पुढच्या 7 दिवसांमध्ये त्यातला 85% भाग तुम्ही विसरून जाणार आहात आणि फक्त 15% भाग तुमच्या मेमरीमध्ये राहील. सो ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना. त्यामुळं जर तुम्ही आज अभ्यास केलेली गोष्ट लॉंग टर्म पर्यंत तुमच्या लक्षात ठेवायची असेल किंवा इफेक्टिव्ह मॅनर मध्ये जर तुम्हाला आधीच स्टडी करायचा असेल ना, तर तुम्हाला तो फॉरगेटिंग कर्व ब्रेक करणं गरजेची गोष्ट आहे. तो ब्रेक कसा करू शकतो आणि त्याच्यासोबत अशा 10 सायंटिफिकली प्रूव्ड मेथड, ज्या मेथडचा वापर करून आपण इफेक्टिव्हली स्टडी करू शकतो आणि लॉंग टर्म पर्यंत कुठलीही गोष्ट लक्षात ठेवू शकतो किंवा लवकर शिकू शकतो. त्या पद्धती मी आपल्या लॉंग युट्यूब व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. जर का तुम्ही अजून व्हिडिओ बघितला नसेल ना, तर बायोमध्ये चॅनलची लिंक आहे, त्या लिंक वरती जा आणि तो पूर्ण व्हिडिओ बघा. जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा जर का